गावात रामनवमी उत्सव मोठ्या हर्ष उत्साहाने साजरा। हिंदू धर्माच्या अस्मितेचे प्रतीक श्री विष्णूंचे त्रेतायुगातील 7वे अवतार मर्यादा पुरुष श्री रामाचा जन्मदिवस मोठ्या हर्षजल्लोषात व भक्तिभावनेने देशभरात साजरा केला जातोय। त्यामुळे रामाच्या कथांना अपरिचित असा कोणीच माणूस नसेल। अयोध्या नगरीचा रघुवंशी राजा दशरथ याला कौसल्या, सुमित्रा व कैकेयी अशा 3 राण्या, पण मुलबाळ नव्हते म्हणून राजगुरूंच्या मार्गदर्शनात त्याने पुत्रकामेष्टी यज्ञ केला व या यज्ञाच्या प्रसाद भक्षणाने 3ही राण्यांना उचित वेळी कौसल्याला राम, सुमित्रेला लक्ष्मण तथा कैकेयीला जुळी मुले भरत व शत्रुघ्न अशी एकूण 4 पुत्ररत्ने झाली। श्रीराम एक आदर्श पुत्र, पती, बंधू, स्वामी, धर्मरक्षक आणि कर्तव्यदक्ष प्रजापालक होते। श्रीराम हे पितृवचन पालक, मातृभक्त, एकवचनी आणि आदर्श असं व्यक्तिमत्व होय। श्रीरामांनी बालपणीच आपल्या गुरूंच्या यज्ञाचे धर्माचे संरक्षण केले, दुष्ट राक्षसांचा संहार केला, अहिल्याचा उद्धार करून त्यांनी पतित पावन हे विशेषण खरं केलं। राजा जनकाच्या मिथिला नगरीत जाऊन शिवधनुष्याचा भंग केला, भूमिकन्या सीतेबरोबर विवाह केला। श्रीराम हे अयोध्येचे राजपद भूषवणार म्हणून सारी प्रजा आनंदात असतानाच मातृपितृ आज्ञेचं पालन करीत त्यांनी 14 वर्षाचा वनवास स्वीकारला। सीताहरणाच्या निमित्ताने लंकाधिपती रावण आणि त्यांची राक्षस सेना यांचा वध केला। मर्यादा पुरुषोत्तम हे श्रीरामांचे आणखीन एक वैशिष्ट्य। श्रीरामांचे जीवन आणि कर्तव्यनिष्ठा, संयम, शौर्य, औदार्य हे सारच कसं अगदी वंदनीय आणि आचरणीय। या आदर्श देवतांची आपल्याला सदैव आठवण राहावी, तो आदर्श आणि गुण आपण काही अंशी तरी आपल्यात उतरावेत म्हणून हे रामजन्माचे निमित्त म्हणजेच रामनवमी। रामजन्माच्या दिवशी मठमंदिरात भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो। ह्या काळात रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन इत्यादी कार्यक्रमही केले जातात। मध्यान्हकाळी म्हणजे दुपारी 12 वाजता रामजन्माचा पाळणा म्हणून हा रामजन्मोत्सव केला जातो व प्रसाद म्हणून सुंठवडा वाटला जातो। केळवणे गावातही रामनवमी मोठ्या भक्तिभावनेने व हर्षजल्लोषात पालखी मिरवणूक करून दरवर्षी साजरी केली जाते। भाविक भक्त व गावकरी मोठ्या भक्तिभावाने व श्रद्धेने रामनवमी साजरी करतात। सकाळी मूर्ती अभिषेक व जन्मोत्सव कार्यक्रम यथायोग्य व पारंपरिक रीतीने पार पाडण्यात यावे याची खबरदारी कमिटी व ग्रामस्थ घेते। या मंदिराची निर्मिती 1962 साली झाली। केळवणे गावात इंग्रज राजवटीच्या अगोदरपासून सोडावाला, होर्मसची, शकूर, धनजी मारवाडी, फौजा मारवाडी अशा मोठमोठ्या धनाढ्य इस्मांची मालकी व राजवट होती। पण मधल्या काळात त्यांनी आपापली संस्कृती विकून, आपापली संपत्ती विकून किंवा योग्य तरतूद करून निघून गेले। त्यापैकी धनजी मारवाड्याचे घर हाशा खंडू ठाकूर यांना मिळाले, तर फौजा मारवाड्याचे घर गोमा माया पाटील यांनी घेतले। या दोघांमधील जागा मोकळीच होती म्हणून तेथे त्यावेळी मासळी विक्रीसाठी स्त्रिया बसत असत। पण गावातील काही तरुण वर्गाने गाव मोकळे झाले, रामराज्य आले अशा विचाराने त्या जागेत रामाचे छोटेसे कौलारू मंदिर बांधले। त्यात मुख्यतः बामा हाशा ठाकूर, चांगा जानू घरत, महादेव जानू म्हात्रे, महादेव आंधळा कोळी, रामदेव बुद्या माळी, बाळूराव ठाकूर, नागारामा पाटील, चांगा बुद्या पाटील, पांडुरंग सिन्हा ठाकूर व नंतर इतर सभासद मिळून 69 जणांचा समावेश झाला। 30 वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता, पण आता 60 वर्षानंतर नव्या तरुण वर्गाने व नव्या सभासदांनी या मंदिराचे भव्य दिव्य व विलोभनीय स्वरूपात रूपांतर केले आहे। महामुंबईसह अजय शिवकर, केळवणे पनवेल। ज्ञानोबा तुकाराम